नमस्कार. मी सचिन दिलीप चौधरी, संचालक सूर्याटेक सोलार सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण इथे कमर्शियल ग्राहकाला सोलर सिस्टीमचा कसा फायदा होतो हे त्याचं प्रत्यक्ष लाईट बिलावरून मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर आता माझ्या हातामध्ये हे कमर्शियल ग्राहक हॉटेल आणि रिसॉर्ट्स जे आहेत, जे हायेस्ट इलेक्ट्रिसिटी टॅरिफ पेड करणारे ग्राहक आहेत, त्यांना सोलर लावल्यानंतर काय फायदा होतो हे आपण याच्यातून मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकणार आहे. तर हे एक हॉटेल रिसॉर्ट आहे, ज्याच्यावरती आपण 199 किलोवॉट म्हणजे 200 किलोवॉटचा सोलर प्लांट बसवलेला आहे. तर लाईट बिलातून तुम्हाला लक्षात येईल की 200 किलोवॉटचा प्लांट लावल्याच्या अगोदर त्या कन्झ्युमरचा वापर होता जवळपास 44,000, 38,000, 40,000, 50,000 हे युनिट्स कन्झम्पशन त्या ग्राहकाचे होते आणि जवळपास 15 ते 16.5 लाख रुपये लाईट बिल या ग्राहकाचा होता, कारण की हायेस्ट टॅरिफ जवळपास 24 रुपये प्रति युनिटचा हा ग्राहक पेड करतो. तर सोलर आपण जे 200 किलोवॉटचा लावला आहे, त्या सोलरमार्फत लाईट बिलामध्ये जवळपास मागच्या महिन्यात त्या ग्राहकाचे 23,280 युनिट्स तयार झाले. तर 5.5 लाख रुपये लाईट बिल त्या ग्राहकाचं फक्त सोलरमुळे वाचलेलं आहे. म्हणजे 16.5 लाखामधून 5.5 लाख रुपये सोलरने दर महिन्याला वाचायला त्याची सुरुवात झाली आणि या महिन्याचं लाईट बिल त्याला जवळपास 10,98,000 रुपये आलेला आहे. म्हणजे एवढा मोठा 5.5 लाखाचा फायदा या ग्राहकाला फक्त सोलर लावल्यामुळे झाला आहे. कमर्शियल ग्राहकांमध्ये नवीनच झालेल्या नियमानुसार त्यांना सकाळी 9 ते 5 या टाईम झोनमध्ये जे काही कन्झम्पशन त्यांचं असेल तेवढ्याच युनिटचं सेटलमेंट सोलरने होत असतं. त्यामुळे खूप मोठी कॅपॅसिटी सोलरची लावूनही ग्राहकांना त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे जे आवश्यक आहे तेवढी कॅपॅसिटी आपण तिथे मेंटेन केली. ज्या ग्राहकांचा सँक्शन लोड हा 10 किलोवॉटचा पुढचा आहे, त्या सर्व ग्राहकांना ₹1.96 प्रति युनिट सोलरने तयार केलेल्या युनिट्सवरती त्यांना भरावे लागत आहेत. त्यामुळे तो सुद्धा एक नवीन भुर्दंड ग्राहकांना लागला. पण तरीसुद्धा ओव्हरऑल तुम्ही जर विचार केला असेल, 24 रुपये पर युनिट पेड करणाऱ्या ग्राहकाचे 2 रुपये ग्रीड सपोर्ट चार्जेस जरी वजा झाले तरी 22 रुपयाचे युनिट तो दर युनिट प्रत्येक दिवसाला वाचवतो आहे. त्याच्यामुळे त्याचे पेबॅक कॅल्क्युलेशन हे 1.5 वर्षाचा आताच होऊन जातं. हे मात्र नक्कीच जुमानता येणार नाही. नक्कीच ग्राहकाच्या फायद्याचं आहे सोलर करणं. सोलर इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी काय गोष्टी बघणं आवश्यक आहे, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की कन्झ्युमरचं लाईट बिल अभ्यासणं आवश्यक आहे. 12 महिन्याचा वापर त्या ग्राहकाचा आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि या 12 महिन्याचा लाईट बिलाचा ॲव्हरेज कन्झम्पशनवरून हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे की भविष्यात ग्राहक काही नवीन इक्विपमेंट किंवा नवीन काही इलेक्ट्रिक बाईक, कार किंवा नवीन काही गोष्टी आत्मसात करणार असेल, घेणार असेल, तर त्याचं कन्झम्पशन या वर्षापेक्षा नक्कीच 10 ते 12% पुढच्या वर्षी वाढणार आहे. तर याचा एक आराखडा विचार घेऊन कॅपॅसिटी एक डिसिजन घेतलं जातं. काही लोकांना प्रश्न पडतो की सोलर आपण लावले पण त्याचा मेंटेनन्स हा मात्र फार खर्चिक असतो. तर तसं अजिबात नाही आहे. सोलर लावल्यानंतर हा मेंटेनन्स अगदी नगण्य आहे, शून्य आहे. सोलर पॅनलवरती जी धूळ साचते ती फक्त महिन्याभरातून एकदा किंवा वर्षभरातून 6 वेळा क्लीन करणं आवश्यक असतं. तेवढी आपण काळजी घेतली तर कुठलाही वेगळा मेंटेनन्स सिस्टीममध्ये येत नाही. क्लिनिंग करताना सुद्धा आपल्याला सकाळी पहाटे किंवा 6 ते 7च्या दरम्यान किंवा संध्याकाळी 6 नंतर या वेळेतच आपण क्लिनिंग करणं आवश्यक आहे. कारण की दिवसा जनरेशन सुरू असतं, त्यावेळेस आपण क्लिनिंग केलं तर जनरेशन लॉस पण होईल आणि तापलेले पॅनल्सवरती थंड पाणी गेल्यामुळे क्रॅक होण्याची पण भीती असते. जर आपण पेड मेंटेनन्स जरी घेतलं तरी कंपनीचे लोक येऊन क्लिनिंग करून जातात, सिस्टीम मेंटेनन्स चेक करतात, 48 आयटमची त्यांची चेकलिस्ट असते ती चेक करतात आणि आपला सिस्टीमचा परफॉर्मन्स हा वाढत असतो. तर सोलर पॅनलला अगोदर 25 वर्ष वॉरंटी होती, पण आताचे डेव्हलपमेंट्स, R&D आणि हाय इफिशियन्सी पॅनल्समुळे आपल्याला कंपनीकडनंच 30 वर्ष वॉरंटी असलेले पॅनल्स मिळतात. जगभरातल्या सर्व कंपनी आपल्याला 30 वर्ष वॉरंटी देतात. त्याच व्यतिरिक्त सोलर इन्व्हर्टरसुद्धा आता चांगले ॲडव्हान्स झालेले आहेत. ऑप्टिमायझर्स आहेत, मायक्रो इन्व्हर्टर्स आहेत, त्यांना 10 वर्षापेक्षाही चांगल्या वॉरंटी अजून आहेत. ऑनलाईन मॉनिटरिंग आपल्याला इन्व्हर्टरसोबत फ्री असतं. ते सुद्धा तुम्ही डेली किंवा आठवड्यातून एकदा ऑनलाईन चेक करणं आवश्यक आहे, म्हणजे जेणेकरून परफॉर्मन्स सिस्टीमचा व्यवस्थित चालू आहे का नाही हे आपल्याला स्वतःलाही कळतं. प्लस आपले वेंडरसुद्धा त्यांच्या डॅशबोर्डवरती त्या गोष्टी बघत असतात. बायफेशियल पॅनल्स, टॉपकॉन पॅनल्स, जे आता नवीन ॲडव्हान्स पॅनल्स मी तुम्हाला बोललो की पॅनल्समध्ये सुद्धा खूप चांगल्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट झालेल्या आहेत. अगोदर पॉलिक्रिस्टलाइन कॅटेगरीचे पॅनल्स होते, ज्याची इफिशियन्सी 16-16.5% होती.
250 वॅटपर्यंतचे पॅनल्स ते अवेलेबल होते. नंतर मोनो कॅटेगरीचे पॅनल्स आले, ज्यांची 400 वॅटपर्यंतचे ते पॅनल्स 335 वॅट 400 वॅटपर्यंतचे ते पॅनल्स यायला लागलेत. नंतर मोनो पर हाफ कट म्हणून डेव्हलपमेंट झाली, त्याच्यामुळे पण त्याची इफिशियन्सी 18% गेली. मोनो पर हाफ कट नंतर बायफेशियल नंतर आता टॉपकॉर्न ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी चालू आहे, ज्याची जवळपास 22-23% इफिशियन्सी गेलेली आहे. टॉपकॉर्न पॅनल्समुळे त्यातला आतले जे डोपिंग्स आहेत, जे इलेक्ट्रिकल कंपोनंट्स आहेत, ते चेंज करून अजून त्याच्यामधली इफिशियन्सी वाढवण्याचा प्रयत्न केला. लो सनलाईटमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स करणारे पॅनल आपल्याला आता मार्केटमध्ये मिळत आहेत. अजूनही HJT, पेरोस्काईट या नवीन टेक्नॉलॉजी पण येणार आहेत. त्याच्यामुळे या इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट होणारच आहेत. पण जेवढा लवकर आपण सोलरचा निर्णय घेऊ, तेवढा मात्र लाईट बिलातला बोजा आपला वाचणार आहे. बॅटरी ऑपरेटेड सिस्टीममध्ये सुद्धा आता गव्हर्नमेंटने पाय उचललेले आहे. नेट मिटरिंग सिस्टीममध्ये जे काही आपण युनिट्स कन्झ्युम करायचो आणि एक्स्ट्रा युनिट्स आपण महावितरणला पाठवायचो आणि बँकेमध्ये ते युनिट स्टोअर राहायचे, त्याचा आपल्याला काही जास्त आता परतावा मिळणार नाही. त्याच्यामुळे मॅक्सिमम कन्झम्पशन ज्या ग्राहकांचं असेल त्यांनी बॅटरी स्टोरेज सिस्टीममध्ये जाणं योग्य आहे. कारण की संध्याकाळी 5 नंतर आपण कम्प्लिटली MSCBवरती डिपेंडिंग असतो आणि MSCBची लाईट ही थर्मल पॉवर स्टेशन किंवा हायड्रो पॉवर स्टेशनने जनरेट होते, जी खर्चिकच असते, महागच असते त्यांनासुद्धा. त्याच्यामुळे बॅटरी स्टोरेजमध्ये जर आपण गेलो तर आपली पॉवर आपण स्वतः बनवू शकतो, स्टोअर करू शकतो आणि स्वतः वापरू पण शकतो. पावसाळ्यामध्ये आपण सोलर सिस्टीम लावायला पाहिजे का, हा सुद्धा भरपूर लोकांचा समज असतो की लावायला नको, कारण की पावसामध्ये तर जनरेशन होणारच नाही आहे. तर ते अत्यंत चुकीचं आपल्याला म्हणता येईल. एक म्हणजे सिलिकॉन टेक्नॉलॉजी, म्हणजे सोलर पॅनल्स हे सूर्यप्रकाशापासून 2 एनर्जीज बाहेर निघतात, एक हीट आणि एक लाईट. तर हीटचा वापर आपण पाणी तापवण्यासाठी वॉटर हीटर सिस्टीम्समध्ये करतो आणि लाईटचा वापर आपण इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी करतो. पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये आपल्याला टेम्परेचर थंड असतं, टेम्परेचर कमी असतं आणि कमी टेम्परेचरमध्ये सिलिकॉन सेल, सेमीकंडक्टर्स हे चांगल्या पद्धतीने काम करत असतात, हाय इफिशियन्सीने काम करत असतात. पावसाळ्यामध्ये तुम्हाला पॅनल हे रोज धुतले जातात, त्याच्यामुळे त्यांची इफिशियन्सी पण चांगली राहते, पॅनल क्लीन राहतात, तुम्हाला जनरेशन चांगलं मिळतं. कॉमन मिस्टेक्स वेंडर सिलेक्शन करताना आपण म्हणू शकतो की सर्व वेंडर्स हे MNRE पोर्टलवरती, नॅशनल पोर्टलवरती, PM सूर्यघर योजनेवरती रजिस्टर्ड आहेत. त्यामुळे कोणीही चुकीचं काम करू शकत नाही. स्वतः गव्हर्नमेंटचं त्याच्यावर लक्ष आहे. ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचे त्यांचं म्हणण्यावरून आलं की आता MNREचे काही अधिकारी प्रत्यक्ष साईटवरती व्हिजिट करणार आहेत, सिस्टीम चेक करणार आहेत, परफॉर्मन्स चेक करणार आहेत, वेंडरकडनं सर्व्हिसेस मिळतात का त्या चेक करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक वेंडर हा त्या काळजीने असतोच की आपल्याला बेस्ट सिस्टीम द्यायचीच आहे. आणि सर्व पॅनल्स, इन्व्हर्टर्स, सर्व कंपन्या या त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगला या रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत असतात. त्यामुळे इम्प्रूव्हमेंट नक्कीच वाढलेले आहेत. तर तरीसुद्धा काही वेंडर्स अशा आहेत की ज्यांच्यामध्ये कॉस्ट कॉम्प्रोमायझेशन करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसतं, टीम नसते, ते कामं घेऊन सब कॉन्ट्रॅक्ट करतात. त्या अशा केसमध्ये ग्राहकाला नेमकं त्याचा त्रास होतो. ते काम घेतात आणि दुसऱ्यांना देऊन त्यांच्या रजिस्टर्ड वेंडरकडनं ते लॉग इन करून घेतात. अशा पण काही गोष्टी आहेत. काही क्वालिटी कॉम्प्रोमाइज करतात. जिथे आपल्याला 10 स्क्वेअर एमची केबल देणं आवश्यक आहे, तिथे 6 स्क्वेअर एमची केबल देऊन ते काम भागवत असतात. पूर्ण सिस्टीममध्ये जवळपास 48 सोलर आयटम्स वापरले जातात. त्या 48 सोलर आयटम्समध्ये सोलर पॅनल, इन्व्हर्टर, केबल सोडून अजूनही बाकीच्या गोष्टी आहेत, ज्याच्यावरती पण लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये कॉस्ट कॉम्प्रोमाइज करून लोएस्ट कॉस्टला हा मेन जर कोणाचा विचार असेल तर तो चुकीचा आहे. कुठलाही वेंडर हा लॉसमध्ये काम करत नसतो. त्याने केलेले कामं, त्याने लावलेल्या सिस्टीमचा परफॉर्मन्स, त्याने केलेले ग्राहकांचा फीडबॅक, त्याचे गुगल रिव्ह्यूज, त्याचे वेबसाईट, त्याने केलेले काही चांगले प्रोजेक्ट, याच्यावरती प्रत्यक्ष व्हिजिट करून आपण शहानिशा करणं आवश्यक आहे की वेंडर कॅपेबल आहे का. कारण की सोलर लावणं हे तेवढं कठीण नाही आहे, परंतु त्याला मेंटेन करणं हे मात्र फार गरजेचं आहे. त्यासाठी सर्व्हिस टीम लागते, त्यासाठी मेंटेनन्स टीम लागते, इन्स्टॉलेशन टीम लागते, अनुभवी तज्ज्ञ असे इंजिनियर्स लागतात जे तुम्हाला प्रॉपरली गाईड करू शकतात आणि मॅक्सिमम जनरेशन, मॅक्सिमम आउटपुट त्या सिस्टीममधून आपल्याला मिळू शकतं. अशा पद्धतीने प्रयत्न करत असतात. DCR सोलर पॅनल्स आणि नॉन DCR सोलर पॅनल्स हे दोघंही भारतातच बनतात. त्यामुळे लोकांना गैरसमज आहे की नॉन DCR पॅनल्स बाहेरच्या देशातून आपल्याला घ्यावे लागतात. ते होतं 2023च्या अगोदर आपण
काही पॅनल्स चायनावरून पण घेत होतो, परंतु 2023 नंतर बॅन लागल्यानंतर आपल्याला कंपल्सरी भारतातलेच पॅनल वापरणं बंधनकारक आहे. फक्त सोलर पॅनल बनवताना जो महत्त्वाचा घटक आहे सिलिकॉन सेल, हा सिलिकॉन सेलसुद्धा भारतात बनायला पाहिजे आणि मेक इन इंडियाच्या अंतर्गत त्या ग्राहकांना सबसिडी देण्यात यावी. यामुळे त्या पॅनल्सला सोलर पॅनल्स DCR कंटेंट नाव देण्यात आलं. म्हणजे ज्याचे सिलिकॉन सेल्स आणि सोलर पॅनल्स दोन्हीही भारतात बनले अशा पॅनल्सला DCR म्हणतात. आणि ज्याच्या सिलिकॉन सेल बाहेरून घ्यावा लागला आहे, कारण की आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग तेवढं मोठं नाही आहे, जेवढी डिमांड आहे तेवढं सप्लाय आपण करू शकत नाही, म्हणून आपल्याला DCR सिलिकॉन सेल बाहेरून आपण आणतो आणि असेंब्ली मात्र भारतात करतो. त्याला DCR पॅनल्स म्हणतात. दोघंही पॅनल भारतातच बनतात. दोघांची वॉरंटी, गॅरंटी, परफॉर्मन्स, जनरेशन दोघंही सेम आहेत, अजिबात कुठलाही फरक नाही. तर मग DCR DCRमध्ये चांगले डेव्हलपमेंट आता गव्हर्नमेंटने दिलेली आहे. की मधल्या काळात गव्हर्नमेंटने म्हटलं होतं की सर्व ठिकाणी आता कमर्शियल असो का रेसिडेन्शियल सर्व ठिकाणी DCR आपल्याला लावायचेच आहेत. त्याच्यामुळे खूप मोठा तुटवडा मार्केटमध्ये झाला आणि प्राईस गॅप हा जवळपास 10,000 ते 15,000 रुपये पर किलोवॅटपर्यंत पोहोचला होता. परंतु मागच्या आठवड्यातच अजून एक चांगला निर्णय गव्हर्नमेंटने दिला की याच्यामध्ये सांगितलं की DCR पॅनलसुद्धा 31 डिसेंबर 2026पर्यंत कमर्शियल ग्राहक DCR पॅनलचा उपभोग घेऊ शकतात. जोपर्यंत डिमांड सप्लाय गॅप मेंटेन होत नाही, तर या उरलेल्या 4 ते 5 महिन्यांमध्ये कमर्शियल ग्राहकांनी जास्तीत जास्त त्याचा फायदा घ्यावा हे मी सूचित करू इच्छितो, कारण की बऱ्यापैकी मोठा फरक आहे. आणि DCR पॅनल्समध्ये सुद्धा गव्हर्नमेंटने अजून चांगला रिस्पॉन्स ग्राहकांसाठी केलं की जे ग्राहक ज्यांची कॅपॅसिटी 5 किलोवॅटच्या पुढे आहे, ज्यांना 5 किलोवॅटपेक्षा जास्त सोलर रूफटॉप सिस्टीमची गरज आहे आणि DCR पॅनल्स महाग असल्याकारणामुळे 78,000 सबसिडी त्यांना तेवढी इकॉनॉमिकल वाटत नाही, त्या ग्राहकांना गिवअप सबसिडी हा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. तर गिवअप सबसिडी हा ऑप्शन घेऊन ग्राहक DCRचे पॅनल वापरून सुद्धा त्याची कॉस्ट वाचवू शकतो. तर हे दोघं डेव्हलपमेंट गव्हर्नमेंटकडनं जे ग्राहकांच्या वतीने केले गेले ते खरंच वाखाणण्याजोगे आहेत, उत्तेजनार्थ आहेत आणि याचा फायदा प्रत्येक ग्राहकाने घ्यायलाच पाहिजे. हे फार आवश्यक झालं आहे. खूप महाग इलेक्ट्रिसिटी आपण विकत घेत असतो आणि त्याचा अगेन्स्ट जर आपण विचार केला तर सोलर हा पर्याय मात्र प्रत्येक ग्राहकाला फायद्याचाच आहे आणि 2.5 ते 3 वर्षात पेबॅक करणारा एकमेव असा प्रोजेक्ट आहे की जो नक्कीच आपले पैसे वाचवतो. धन्यवाद.